जे सारथी पोर्टल आहे, जे शिक्षक भरतीसाठी आलेलं आहे, माध्यमिकसाठी पण ते सुरू ठेवावं असं तुम्हाला वाटतं का? आणि ज्या शिक्षक भरती जी होते ती सरकारनंच केली पाहिजे, याबाबत तुमचं मत काय आहे? माझं स्पष्ट आणि क्लिअर मत आहे की हे पवित्र नावानं पोर्टल आलं. पवित्र नावानं पोर्टल आलंय आणि हे पवित्र नावाचं पोर्टल अजून सक्षम केलं पाहिजे आणि सरकार सुद्धा त्या भूमिकेत आहे. कारण मी ते पाहतो आहे, मी रोज त्यातले क्वेश्चन काय तयार करून ते सोडवतो. मी आयुक्त खूप चांगले आहेत सध्या, त्यांनी खूप त्याच्यामध्ये संधी सुद्धा चांगली दिली आहे. हे पवित्र पोर्टलच असलं पाहिजे. खूप गुणवान मुलं येत आहेत जे राज्यसेवेची तयारी करतात. 30 मुलं सध्या ही सुद्धा परीक्षा देतात आणि इतकी चांगले मेरिट लागले याच्यामध्ये, खूप स्पर्धा लागली. तुम्ही पाहिलं असेल पाठीमागच्या पहिल्यांदा 23 जून 2017 हा निर्णय झाला आणि त्याच्यानंतरच्या ज्या भरत्या 3 झाल्या आतापर्यंत, या 3 भरत्यामध्ये जे शिक्षक आले त्यांचे एक जरी तुम्ही पत्रकार या नात्यानं कधी त्यांच्याशी मुलाखत तुमची झाली तर तुमच्या लक्षात येईल, खूप ब्रिलियंट मुलं याच्यामध्ये आलेत आणि 30 मुलं नक्की नवनिर्माण शिक्षणातलं करू शकतील. त्यांना पगार पूर्ण मिळतो का? 100% मिळतो. त्यांचा पगार कोण अडवू शकत नाही. त्याचं कारण पण आहे, हे शिक्षक जे आलेत हे तरुण हे खूप म्हणजे हुशार मुलं आहेत आणि हे कुणाला सहज भीक घालत नाहीत आणि ती घातली नाही पाहिजे. त्यांच्या पाठीशी माझ्यासारखा कार्यकर्ता तर नेहमी उभा राहतो, राहिला पाहिजे. ही भूमिका इतरांच्यासाठी मी नेहमी ठेवतो. ही मुलं ब्रिलियंट आहेत, ही मुलं गुणवान आहेत, त्यांच्यासाठी संरक्षण दिलं पाहिजे. तुम्ही जेव्हा शिक्षकांचे प्रश्न मांडता तेव्हा शिक्षण व्यवस्थेविषयी एक प्रश्न तुम्हाला विचारला पाहिजे. 10वीचा निकाल काही शाळांचा 0% लागतो, याला शिक्षक जबाबदार नाहीत का? जिथं 0% निकाल लागतो तिथली सगळी व्यवस्थेमध्ये शिक्षक हा महत्वाचा घटक आहे. तो नक्की तुम्ही म्हणताय तो जबाबदार आहे. कारण 0% निकाल लागणे ही मान्यच म्हणजे माझ्यासारख्याला होऊ शकत नाही. आणि समजा जिथं लागत असेल तर त्यांनी खूप चिंतन केलं पाहिजे, चिंता वाटावी अशी ती बाब आहे. एक विद्यार्थी असू देत अगर 10 असू देत, त्यांचं आयुष्य आहे तिथं. आणि हे सगळं आपलं जे चाललंय ते विद्यार्थी केंद्रबिंदू नुसता नाही तर दैवत विद्यार्थी मानून तुम्ही मी सगळ्यांनी काम केलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये शिक्षकांनी तर ते डिव्होशनल केलं पाहिजे असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. जिथं 0% निकाल लागतो अशा शिक्षकांचे कान तुम्ही टोचणार का? नक्की. मी म्हणजे एक तर मला असं दुर्दैवानं भेटत नाही कोण, मला जर भेटलं तर मी नक्की त्यांना नुसती सूचना करणार नाही, त्यांनी काय करावं याचं मी सोल्युशन सुद्धा देईन. कारण आहे 0% निकाल लागणं ही खूप गंभीर बाब आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.